करुणा किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती तर तिला ना बटाटा जेव्हा कट करत होती ना तेव्हा त्यामध्ये काय दिसले मी तुम्हाला दाखवतो बघा. आणि गाईज मुख्य अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, 1 सबस्क्रायबर्स पासून ते 1000 सबस्क्रायबर्स पर्यंत ना मी माझ्या एका सुद्धा फॅमिली मेंबरला रिकमेंड केलं नाही की मला सबस्क्राईब करा म्हणून. गाईज आता जस्ट निगडीला इथे पोहोचलोय, पण इथे ना ट्रॅव्हल्स थांबत नाहीत कारण इथे ना सध्या काम चालू आहे. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज काय झालं माहिती का, आता मला थोडंसं अर्जंट आपले शेजारी आहेत त्यांच्याबरोबर जरा निगडीला जावं लागतंय. त्यांना थोडं अर्जंटमध्ये गावी जायचंय कुठेतरी, तर त्यासाठी ना ते मला बोलत होते की मला जरा ड्रॉप करता का, तर त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी ना आता मी इथं निगडीला चाललोय. रेनकोट वगैरे सोबत पॅक करून ठेवलंय कारण आता पावसाचं पण खूप वातावरण झालं, तुम्हाला दाखवतो मी. सध्या वातावरण असं आहे कधी सुद्धा पाऊस येऊ शकतो, काही सांगता येत नाही. जर पाऊस आला ना तर रेनकोट मी काढेल बघा, पिशवीत ठेवून दिले आताच. मी थोडंसं ना बाहेर जाऊन येतो. काय आणायचं काय त्यावेळेस? नाही नाही काय नको. तरी किती वेळ लागेल? मला वेळ लागणार आहे, तरी अर्धा तास पाऊण तास पकडून चल. जाऊन येतो लवकर आहे फक्त. त्यांची बॅग आणली, ही माझी पिशवी. ते येत आहे समोरनं गाडी घेऊन. अजून सुमेध मम्मीचं काय कन्फर्म नाही ते कधीपर्यंत येतील. मी जाऊन येतो. ठेवले ना? थँक्यू. गाईज आता जस्ट निगडीला इथे पोहोचलोय, पण इथे ना ट्रॅव्हल्स थांबत नाहीत कारण इथे ना सध्या काम चालू आहे म्हणून समोर जावं लागतं. हा निगडीमधील ना मेन उड्डाण पूल आहे, मधुकरराव पवळे उड्डाण पूल. चलो बाय. इथे ना आता रुद्रा पार्किंगला आलेलो ट्रॅव्हलसाठी, ते गेले. इथनं आता मी चाललो डायरेक्ट घरी. नशीब पाऊस नाही, व्यवस्थित जातो आता इथनं मी घरी. तर आत्ता 5 मिनिट झाले मी घरी पोहोचलोय. भरपूर ट्रॅफिक लागला होता निगडीला आणि परत आपल्या एरियामध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागलेला, म्हणून मला थोडासा उशीर झाला घरी येण्यासाठी. करुणा ना चहा बनवते गरमागरम, मस्तपैकी गरमागरम चहा बनवते करुणा, दोघांसाठीच. करुणा मी आता येता वेळेस पिशवी आणलेली, त्यामध्ये पाव होते. कुठे? फ्रेश भेटले. उलट देऊ का तुला? डेट वगैरे चेक करून आणली मी. चहा सोबत देऊ? नाही आता इच्छा नाही, फक्त चहाच दे. घे ना. नको नको. तुम्ही पण गरमागरम चहा घेण्यासाठी. गाईज आता ना करुणा किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती, तर तिला ना बटाटा जेव्हा कट करत होती ना तेव्हा त्यामध्ये काय दिसले मी तुम्हाला दाखवतो बघा. करुणा जेव्हा बटाटा कट करत होती ना तिला काय दिसले बघा, दाखव. झूम करून दाखवतो. यावरती तुम्हाला दिसत असेल एक डोळा दिसतोय बघा असा. असं नेहमीच होतं, नेहमी बटाट्यावरती मला असं चित्र दिसत राहतं, म्हणजे सर्वांना दिसत असतील. आता व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला, एक डोळ्यासारखा आकार दिसतोय हुबेहूब. असं भरपूर वेळ झाले ती बोलतीये. तुम्हाला पण दिसेल बघा, कधी पण बटाटा मस्त दिसतंय. चेक करा, असे 2 डोळे सारखे सारखे दिसतात. पण इथे तर एकच आहे. हे काय बनवते आता तू? शेवगा बटाटा मी मिक्स? ना शेवगा आणि बटाट्याची मिक्स अशी आपले मसाल्याची भाजी बनवते. आणि आता या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं आणि हळद टाकून घेऊ. एकदम थोडासा मसाला घेते आणि आता मी वाटून घेते. आणि अशी भाजी एकदा तुम्ही करून बघा. शेवगा आणि बटाटा मिक्स खूप भारी लागते. हा मसाला आता मी वाटून घेते. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली मी इथे. हा मसाला आता आपण टाकून घेऊ. मसाला बघू आपला. मसाला बघ किती छान आपला हे झालाय, परतून तेल पण सुटले त्याला. आता हे बटाटा आणि शेवगा आपण टाकून घेऊ त्यात. आता यामध्ये पाणी टाकते मी आणि रस्सा करते व्यवस्थित भाजीचा. तर गाईज मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही ना 3 वर्षापूर्वी ना एक कुकिंग चॅनल क्रिएट केलं होतं. करुणाच्याच नावाने चॅनल आम्ही क्रिएट केलेलं. तर त्यावरती ना आता आम्ही शॉर्ट रेसिपीज आम्ही अपलोड करतोय. म्हणजे 3 वर्षापूर्वी ना मी ते चॅनल क्रिएट केलं होतं करुणासाठी स्पेशली. पण त्यावेळेस ना थोडासा गॅप झालेला आमच्याकडनं, कारण थोडेसे प्रॉब्लेम्स वगैरे झालेले, फॅमिली इश्यू. त्याच्यानंतर ना डायरेक्ट आता सध्या ना मी ते चॅनल परत स्टार्ट केले. त्यावरती रेसिपीज आम्ही अपलोड करतोय जसा मला वेळ मिळतो तसा. तर मी तुम्हाला दाखवतो, चॅनल बघा फक्त. आता तिचं ना मी शॉर्ट चॅनल तुम्हाला दाखवतो. करुणास किचन म्हणून आहे, थोडं स्क्रोल करावं लागेल. इथे ना मी सबस्क्रिप्शनमध्ये आलो आहे, त्यामुळे इथे चॅनल आता दिसत असेल. म्हणजे हे ना त्यावेळेस ना मी लॉंग व्हिडिओ असे अपलोड केले होते बघा, 3 वर्षापूर्वीचं आहे. आता सध्या आम्ही रिसेंटमध्ये असे शॉर्ट अपलोड करतोय, जसे की आता हे बघा.
आता लेटेस्ट ना एवढं लाल माठची रेसिपी आम्ही टाकलेली. असे ना सध्या व्ह्यूज येत राहतात 1665 वगैरे. जर तुम्हाला वाटलंच ना, आवडलं तरच नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. सध्या फक्त 83 सबस्क्रायबर्स आहेत. गाईज, तुम्हाला आता वाटत असेल फक्त एकच चॅनल होतं का काय? असं बिलकुलही नाही. मी जवळजवळ ना 10 यूट्यूब चॅनल क्रिएट केले होते आणि 10 चॅनलवरती सुद्धा मी काम केलेलं आहे. आता बघा रिसेंटमध्ये ना मागच्या वर्षी सुद्धा ना मी टेक चॅनलवरती काम केलं. यूट्यूब टिप्स असेल, म्हणजे ना सोशल मीडियावरती ना पूर्ण माहिती मी त्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत होतो. असे भरपूर. त्यानंतर ना त्याआधी टेक चॅनलच्या आधी सुद्धा ना माझे 2022ला मी गेमिंग चॅनल क्रिएट केलेलं. फर्स्ट माझं गेमिंग चॅनल मी क्रिएट केलं होतं 2021-22ला मला यूट्यूब कळालेलं. त्यानंतर ना मी माझं फर्स्ट गेमिंग चॅनलच्या पूर्वी सुद्धा ना मी पियानोचं चॅनल क्रिएट केलेलं. त्या चॅनलवरती आम्ही पियानोचे वाजून आम्ही व्हिडिओज अपलोड करायचो. नंतर ना गेमिंग चॅनल मी क्रिएट केलं. हळूहळू त्यावरती ना व्हॉइस ओव्हर करून मी गेम प्ले व्हिडिओज बनवायला लागलो. माझं करत करून असं चॅनल क्रिएट केलं. त्यानंतर माझं टेक चॅनल सुद्धा मी क्रिएट केलं. म्हणजे असे ना भरपूर यूट्यूब चॅनलवरती मी काम करत फायनली मला चष्मा लागला. मी त्यामुळे आता सगळं थांबवलंय. मी फक्त आता मला जे जमते ना त्या चॅनलवरती मी काम करतोय हळूहळू. म्हणजे प्रयत्न ना अजून सुद्धा चालूच आहे. थांबवलं कुठलंच नाही मी काम. फक्त आता मेन फोकसला ना मी आपलं मराठी ब्लॉग चॅनल हे आता कंटिन्यू मी करतोय. हे आपलं चॅनल आणि करुणाचं चॅनल आणि बाकीचं ते चालूच आहे. मी काम न करता सुद्धा चॅनलवरती. उलट तुमचा असा सपोर्ट असू द्या. आता हे चॅनल खूप वरती घेऊन जायचंय. हळूहळू का होईना पण सबस्क्रायबर्स आपल्याला वाढत जायचे. कुणाला बळजबरी मी असं माझं चॅनल सांगत नाही. आणि गाईज, मुख्य अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मी जेव्हा माझे मराठी ब्लॉग चॅनल क्रिएट केलं ना त्यावेळेस आहे ना 1 सबस्क्रायबर्स पासून ते 1000 सबस्क्रायबर्स पर्यंत ना मी माझ्या एका सुद्धा फॅमिली मेंबरला रिकमेंड केलं नाही की मला सबस्क्राईब करा म्हणून. मी जेन्युइन ऑडियन्स आपल्या चॅनलवरती येऊ दिलेली आहे. मी अशी बळजबरी कुठूनच आणली नाही की बाबा तू सबस्क्राईब कर. ज्यांना आवडलं त्यांनी खरंच मनातून सबस्क्राईब केलं. अशीच मला ना जेन्युइन ऑडियन्स पाहिजे. आणि ना माझी खरंच इच्छा आहे की माझे यूट्यूब चॅनल आहे ना तर हे माझ्या फॅमिली मेंबर्स पर्यंत ना ऑटोमॅटिकली गेलं पाहिजे. मला स्वतःहून सांगायचं नाही. आणि मी आतापर्यंत ना कुणाला सांगितलं सुद्धा नाही की मी ब्लॉग बनवतोय. जर माझ्या फॅमिली मेंबरला जर मी सांगितलं ना तर मला एका दिवसात मला 2-3 हजारच्या वरतीच व्ह्यूज येतील मला डायरेक्ट. कारण आमचं एवढं मोठी फॅमिली आहे. सगळेच पकडले तर मम्मीकडचे, पप्पांकडचे, बाकीचे रिलेटिव्ह, ओळखीचे, माझ्या स्कूल फ्रेंड्स वगैरे जे कोण असतील ना सगळ्यांना जर मी सांगितलं ना तर एका दिवसात सुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं. पण तरी बघा मी 1 वर्ष प्लस वेट केलं आणि जेन्युइन ऑडियन्स आपल्या चॅनलवरती येऊ दिलेली. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कुठलं चॅनल क्रिएट केलं तर बळजबरीचे ऑडियन्स आणू नका. जर तुम्ही असे आणले आणि मला सांगा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज अपलोड केला जर त्यांनी तुमचे व्हिडिओ बघितलेच नाही तर त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे तुमचा कंटेंट ज्यांना आवडतो ना खरंच त्यांनीच बघू द्या, त्यांनी सबस्क्राईब करू द्या. कारण ते तुमचं जेन्युइन एक प्रॉपर एक सबस्क्रायबर तुमचा झाला. कारण गाईज तुम्हाला माहितीच आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलेले की तुम्ही संयम बाळगा. संयमाचं फळ निश्चितपणे तुम्हाला मिळतं. तुम्ही फळाची अपेक्षा करू नका, तुम्ही कर्म करत राहा. त्यामुळे ना मी बिलकुल टेन्शन घेत नाही की मला कमी व्ह्यूज आले, मला सबस्क्रायबर आलेच नाही, माझे व्हिडिओज लोकांपर्यंत जातच नाहीयेत. मी फक्त एक प्रोसेस फॉलो करतोय. ऑटोमॅटिकली जेव्हा खरी वेळ येते ना मी माझं ज्यावेळेस 100% देईल तेव्हा ऑटोमॅटिकली माझं सुद्धा चॅनल ग्रो होईल. आता माझ्याच हातामध्ये. त्यामुळेच आपल्या चॅनलवरती हळू का होईना पण आपलं चॅनल व्यवस्थित ग्रो होईल मला खात्री आहे आणि 100% विश्वास सुद्धा आहे. तर गाईज मी खूप जास्त बोललोय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला बोर झाला असेल तर सॉरी. आता ना आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. शेवगा प्लस बटाटा मिक्स मस्त झाली भाजी. इथे गरमागरम चपाती बनवते करुणा. तर गाईज जेवण वगैरे आमचं व्यवस्थित झालेलं आहे. तर हा ब्लॉग ना तुम्हाला आमचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.